असं मी म्हणू शकते स्वतःला. जेवढे कलाकार होतो सगळ्यांमध्ये एक कॉमन होतं, ते म्हणजे फंबल्स. खरं सांगायचं तर तो किडा माझ्यात तसा वळवळला नव्हता. वैभव चिंचाळकर हे जे डिरेक्टर आहेत आमचे, त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे जे ते आम्हाला नेहमी सांगतात, चोख पाठांतर अभिनय नंतर. मी दिसते लहान वयापेक्षा, पण तो कुठेतरी मला कॉम्प्लेक्स होता. ॲड पॅच मी खरंच सांगेन प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतो. जर मीच स्वतःला कमी लेखायला लागले तर लोक कमी लेखणारच. जेव्हा तुम्ही शांतपणे झोपू शकता ना, समाधानी झोपताना, ते महत्वाचं आहे. सो हाय हॅलो नमस्कार, मी पूजा साळुंखे. बंच ऑफ टॅलेंटच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे आली आहे स्मितल हळदणकर. स्मितल ही एक उत्तम ॲक्ट्रेस आहे, त्यासोबत ती डबिंग आर्टिस्टसुद्धा आहे आणि याचबरोबर ती कॉन्टेंट क्रिएशनसुद्धा करते. स्मितलला आपण सन मराठीवरील कन्यादान या मालिकेमध्ये आभाच्या भूमिकेत पाहिले आहे आणि आता लवकरच आपण तिला कलर्स मराठीवरील पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत देखील पाहणार आहोत. स्मितलचा हा रंजक प्रवास कसा घडत गेला हे आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. तर आपण लगेचच गप्पांना सुरू करूया. सो स्मितल, कशी आहेस? मस्त. कसा होता आजचा दिवस आणि काय चालू आहे सध्या आयुष्यात? आजचा दिवस एक्साइटमेंटने गेला, कारण इथे यायचं होतं. आणि आयुष्यात सध्या एका नवीन मालिकेतून मी लोकांच्या भेटीस आले आणि सोबत डबिंग करते आणि ॲट द सेम टाईम फॅमिली लाईफ आहे आणि हे सगळंच असं बॅलन्स करत छान सुरू आहे. ओके. आणि तू ॲक्ट्रेस आहेस, तू म्हणालीस तसं, आणि डबिंग आर्टिस्टसुद्धा आहेस तू, त्याबरोबर कॉन्टेंट क्रिएशन देखील करते. तर ह्यामध्ये तुझं फेवरेट काय आहे? ॲक्टिंग एनी टाईम, कारण ते आधीपासूनची आवड आहे आणि कायमच एक स्वप्न होतं माझ्यासाठी की एक ॲक्टर बनायचं. छोटं मोठं का होईना असं करत सुरू करायचं, पण फॉर्च्युनेटली खूप चांगले रोल माझ्या वाटेला येत गेले. त्यामुळे ॲक्टिंग हे आवडीचं आहे कायमच. आणि कधीपासून ह्या प्रवासाला तुझ्या सुरुवात झाली? शाळा संपली, 10वी झाली आणि मला घरच्यांनी विचारलं की काय हवं, जे आपल्या सगळ्यांना विचारलं जातं की पास झाल्यानंतर काय तुला आवडेल, कोणी फोन घेतं, कोणी काही घेतं, पुढे काय करायचं, पुढे काय. तर मी म्हटलं मला ॲक्टिंगच्या वर्कशॉपला जायचं आहे. सो अशी एक आवड होती आणि त्यामुळे मग 10वी झाल्यानंतर मी चालू केलं ॲक्टिंग वर्कशॉप. तिथून मग 11वी सुरू झाली आणि त्यात मग एका नाटकाच्या ग्रुपला जॉईन झाले ठाण्यात. अच्छा. सो तिथे मग मी एकांकिका असो, छोटे मोठे स्किट्स असो, अशा गोष्टी करत करत पुढे आले. आणि मास्टर्स पण BMMमध्ये केल्यामुळे, मास मीडिया केल्यामुळे ह्या सगळ्याला जोड मिळालाच. अच्छा. कुठलं कॉलेज तुझं? माझं कीर्ती कॉलेज. अच्छा. ओके. सो त्यामुळे तिथे मग मी माझी डिग्री घेतली आणि जसं माझं कॉलेज संपलं तर त्यानंतर कोविड सुरू झाला आणि त्याच ड्युरेशनमध्ये शुभमंगल ऑनलाईन ही माझी पहिली मालिका मला मिळाली. ओके. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. मग त्याच्या मागोमाग कन्यादान असो, डबिंग असो, जमेल तसं कॉन्टेंट क्रिएशन असो आणि आता पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका करते. नक्कीच. ऑल द बेस्ट तुझ्या प्रवासासाठी. थँक्यू. आणि तू सिरियल्स करतेस तर मग सेटवरच्या काही गमती जमती वगैरे सांगायला आवडतील? गमती जमती खूप होतात, खरं तर रोज होतात, काही ना काहीतरी किस्से घडत असतात. पण कन्यादान मालिकेच्या सेटवरची गंमत मी सांगेन की आम्ही सगळे जेवढे कलाकार होतो सगळ्यांमध्ये एक कॉमन होतं, ते म्हणजे फंबल्स. आम्ही सगळे खूप फंबल करायचो आणि म्हणजे रोज ना कॉम्पिटिशन लागायची एक प्रकारे की आजचा कोणाचा मोठा फंबल असणार, मग तो काही असो. आणि इतके इनोसेंटली पडायचे ते आणि त्याची गंमत करायचो आम्ही आणि मग ते चालूच राहायचं. पुढचा नवीन एक फंबल येईपर्यंत तो फंबल आम्ही करत राहायचो. किंवा सेटवरची अजून गंमत म्हणजे आमचा लंच टाईम. आम्ही सगळे कलाकार एकाच रूममध्ये, मग ती किती लहान जागा असो, सगळे कलाकार एकाच रूममध्ये बसून जेवणार आणि मग रोज कोणाच्या डब्यात काय काय आहे, मग सगळ्यातलं थोडं थोडं का होईना पण आलंच पाहिजे ताटात. आणि जर नाही आलं मग ते उगाच की हां मला नाही मिळालं, माझ्यासाठी नाही आणलंस, अशा गमती जमती. किंवा काही म्हणजे सीन चालू असताना उगाच आपलं काही नसेल तर कोणाला काही त्रास देणं, किंवा बॅक असेल तर मग अजून काहीतरी असं काहीतरी करून की कोणाला काही सतवता येत आहे का, कोणा समोरच्याचा क्लोज चाललाय तर मग उगाच इथून कधी वेडेवाकडे चेहरे करणं, अशा गमती जमती मी करत असायचो.
तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील? म्हणजे मी म्हणेन की शुभमंगल असो, कन्यादान असो किंवा आता पिंगा असो, खूप चांगले कलाकार माझ्या वाटेला आले आणि खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. म्हणजे शुभमंगलमध्ये सुकन्याताई असो, मिलिंददादा असो, सुयश असो, सायली असो, एकूण सगळेच. किंवा कन्यादानमध्ये बाबा म्हणजे अविनाश नारकर, आम्ही त्यांना बाबाच म्हणतो ऑफ स्क्रीन सुद्धा. सो बाबा असो किंवा उमाताई, संग्राम आणि सगळेच. आणि आत्तासुद्धा पिंगामध्ये सुद्धा इतक्या सगळ्या जणी ज्या आहेत, सगळे कलाकार जे आहेत ते इतके अनुभवी आहेत. सो त्या सगळ्यांसोबत काम करताना रोज काहीतरी शिकायला मिळतं. आणि बाबा आणि उमाताईंबद्दल मी विशेषतः सांगेन की त्यांनी, आणि संग्राम इनफॅक्ट, की त्यांनी कधीच आम्हाला ते सिनियर्स आहेत हे जाणूच दिलं नाही. ते कायम आमच्या वयाचे बनून राहिले, कारण बऱ्यापैकी कलाकार हे यंग होते त्या सिरियलमध्ये. सो कधीच असं जाणवलं नाही की आपण खूप सिनियर व्यक्तीसोबत काम करतोय. चुकलं हक्कानी कान पिळायचे, पण चांगलं झालं तर तेवढंच भरभरून कौतुक केलं त्यांनी. वा, उत्तम. आणि तू सिरियल्स करते म्हटल्यावर तू ऑडिशन्स वगैरे बऱ्याच देत असशील, तर ऑडिशन्सला घेऊन तुझ्यासोबत कधी असा फ्रॉड किंवा काही चुकीची गोष्ट घडली आहे का? की फॉर्च्युनेटली माझ्यासोबत फ्रॉड लेवलला काही घडलं नाही आहे. पण एक गोष्ट आहे जी हल्ली चालू झाली आहे आणि ती मला खरंच सगळ्या कलाकारांना सांगायची आहे, की कास्टिंगच्या नावाखाली हल्ली पैसे घेतले जातात. की तुम्ही आधी अमुक अमुक अमाऊंट भरा आणि मग त्यातून तुम्हाला आम्ही काम देऊ. असं नाही होत. यात नका फसू. बरोबर. कारण आत्ता तुम्ही तुमच्याकडचे देताय, पण तुम्हाला ते परत मिळतील ह्याची गॅरंटी नाही. बरोबर. सो जेन्युअनली स्ट्रगल करा. म्हणजे प्रोडक्शन हाऊसना जाऊन भेटा, डिरेक्टर्सना भेटा, क्रिएटिव्ज असतात त्यांना भेटा. ज्यांच्या हातात खरंच ह्या गोष्टी आहेत त्यांना जाऊन भेटा, रादर दॅन कास्टिंग कंपनीज. हां, नो डाऊट काही काही खूप चांगल्या कास्टिंग कंपनीज आहेत, जेन्युअन आहेत, ज्या पैसे घेत नाहीत आणि तुमचं कास्टिंग करतात, टॅलेंट बेस्ड कास्टिंग करतात. पण जिथे पैसे मागितले जातात तिथे जाऊ नका. बरोबर. आणि ह्या सगळ्यामधून मग तू कॉन्टेंट क्रिएशनकडे कशी वळालीस? ॲक्च्युली कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे मी नाटक किंवा एकांकिका हे आधी लिहित होते. सो असेच कधीतरी काही ना काहीतरी थॉट्स येतात. पण खरं सांगायचं तर तो किडा माझ्यात तसा वळवळला नव्हता. अनमोल नावाचा एक मित्र आहे जो अचानक मला ॲक्च्युली भेटला आणि त्याच्यामुळे मी खरं तर कॉन्टेंट त्याच्यासोबत करू लागले. मग करता करता असं वाटलं की आपणही काहीतरी करू शकतो. मग ह्यात एक विशाल नावाचा मित्र आहे जो कॉन्टेंटमध्ये खूप पुढे आहे, खूप चांगलं काम करतोय तो. सो त्याच्यामुळे पण मला खूप प्रोत्साहन मिळतं बऱ्याचदा. आणि अभिषेक नावाचा मित्र आहे ज्याच्यासोबत मी माझं कॉन्टेंट बऱ्यापैकी प्रेझेंट केलेलं आहे. सो त्याची पण तेवढीच साथ मिळते मला ते करताना. सो ह्यामुळे मी ह्या वाटेला आले. ओके. मग अशी आपण ऑडिशनबद्दल बोललो, तर एका ऑडिशन मागे तुझं प्रिपरेशन काय असतं? प्रिपरेशन म्हणशील तर एकतर जेव्हा ऑडिशन सांगितलं जातं की आता 2 प्रकारचे ऑडिशन्स असतात. एक तर तुम्ही जाऊन द्यायचं असतं आणि एक असतं ऑनलाईन ऑडिशन, जिथे तुम्हाला घरून व्हिडिओ पाठवायचा असतो आणि मग सिलेक्शन होतं. सो बेसिक ऑडिशनची प्रोसेस माझी ही असते की जर स्क्रिप्ट असेल समोरून तर मग ते स्क्रिप्टमध्ये एक्झॅक्ट काय आहे, त्याच्या बिटवीन द लाईन्स ज्याला म्हटलं जातं की 2 वाक्यांमधला भाव काय आहे ते समजून घेणं. आणि वैभव चिंचाळकर हे जे डिरेक्टर आहेत आमचे, त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे जे ते आम्हाला नेहमी सांगतात, चोख पाठांतर अभिनय नंतर. सो ज्या लाईन्स आहेत, जे डायलॉग्स आहेत ते आधी पाठ करून घ्यायचे, ते तोंडात बसवून घ्यायचे प्रॉपर. ते बसले की मग त्याच्यात तू अभिनय भर. मग तू त्याच्यात परफॉर्म कर. मग हे करताना समोर फोन करून विचारायचं किंवा मेसेजवर विचारायचं की लुक काय एक्सपेक्टेड आहे, एज काय आहे, कॉस्ट्युम काय हवं आहे, आणि एकूण तुमच्या डोक्यात काही वेगळे इमोशन्स आहेत का, किंवा एक पॅटर्न असतो कॅरेक्टरचा, किंवा काय म्हणू शकतो एक्झाम्पल्स असतात की आम्हाला हे कॅरेक्टर मुक्ता बर्वेच्या ह्या पात्रासारखं हवं आहे किंवा अमुक अमुक पात्रासारखं हवं आहे. मग ते जरा जाऊन रेफरन्ससाठी बघायचं की काय एक्सपेक्टेड आहे. किंवा जर तसं काही नसेल तर मग त्यांनी सांगितलेलं ब्रीफ समजून आपल्याला जेवढं जमतं आहे त्या प्रकारे ते करून पाठवायचं. एकदा नीट स्वतः बघा,
ऑडिशन केली, पाठवून दिली असं करू नका. हम्म. तुम्ही कन्व्हिन्स नसाल तर समोरचा कधीच कन्व्हिन्स होणार नाही. बरोबर. सो आधी तुम्ही तुमच्या ऑडिशननी कन्व्हिन्स व्हा, तुम्हाला चांगलं वाटतंय मग पुढे पाठवा. तुझ्यासाठी जास्त कम्फर्टेबल कुठला प्रकार आहे, म्हणजे ऑफलाईन ऑडिशन्स जे तुम्ही जाऊन देता ते की ऑनलाईन? तुला काय बरं वाटतं त्यातलं? मला खरं तर जाऊन देणं जास्त आवडतं, कारण तिथे अनेकांची 1 to 1 भेट होते. ऑनलाईनला आपलं त्या एका व्यक्तीपर्यंत पोचतं, तिथून जे काय पुढे पुढे जे मीडियम असेल कास्टिंगसाठी तिथपर्यंत पोचतं. पण ते सोपं आहे, तुम्हाला फार कष्ट नाही आहेत त्यात. बरोबर. पण जाऊन देण्यात फायदा असा आहे की 4 लोकांची ओळख होते आणि तिथे कदाचित एकाला आवडणार नाही, दुसऱ्याला आवडेल, दुसऱ्याला नाही आवडणार, बरोबर. तिसऱ्याला आवडेल. बरोबर. सो अपॉर्च्युनिटी जास्त वाढते आणि तुम्ही दिसत राहता आणि ॲक्टिव्ह राहता, हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. बरोबर. आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तू एक डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील? डबिंगची माझी जर्नी खरं तर आत्ता एक 6-7 महिन्यापूर्वी सुरू झाली. अच्छा. अभिषेक, जो मी म्हटलं माझा मित्र अभिषेक थोरात, त्याच्यामुळे मी खरं तर डबिंग इंडस्ट्रीत आले. आणि आधी काही सिरियल्स, ज्या हिंदी सिरियल्स मराठीत डब होत होत्या, सो तिथून मी सुरुवात केली, तिथून मी शिकत गेले. आणि खूप मी म्हणेन आय एम क्वाईट लकी की मला इतके चांगले मेंटॉर्स मिळाले, इतक्या चांगल्या लोकांकडून मी शिकत गेले. आणि आत्ता मी बऱ्यापैकी प्रोफेशनली काम करते. मी जिओ हॉटस्टारसाठी एका मिस्त्री नावाच्या सिरीजसाठी व्हॉइस ओव्हर दिला आहे माझा, डब केलं आहे मी ते, राम कपूरची सेक्रेटरी. सो मराठीत मी हे काम करते. इनफॅक्ट काही मराठी चित्रपट मी हिंदीत सुद्धा डब केले. अच्छा. सो हे असं माझं सुरू असतं. मग ह्या सगळ्यात लहान मुलांचे आवाज असो, मोठ्यांचे आवाज असो, बेसवाला आवाज असो, अगदी बारीक बारीक आवाज असो, असे सगळे व्हेरिएशन्स करण्याचा सतत प्रयत्न असतो. आणि ह्याचा मला इनफॅक्ट ॲक्टिंगलासुद्धा फायदा होतो, कारण व्हॉईस एक्सरसाइज आहे ती एक प्रकारची. बरोबर. तुमचा व्हॉईस डेव्हलप होतो ह्यात. आणि सो डबिंग करताना एक टेक्निकली खूप मी स्ट्रॉंग होत चालले आहे, ज्याचा मला एकूणच फायदा होतो. ह्या सगळ्यात तुला तुझ्या आवाजाची खूपच काळजी घ्यायला लागत असेल. खूप जास्त. जमेल तितकं थंड अवॉइड करणं, आंबट अवॉइड करणं, पण कधी कधी नाही होतं. बरोबर. आणि तू म्हणालीस लहान मुलांचे आवाज वगैरे, तर तुला काही करून दाखवायला आवडेल का? नक्कीच. हॅलो हॅलो सगळ्यांना. काय झालं? कोण बोलतंय कळत नाही आहे का? मीच बोलते, स्मितल. हो, मी आई आवाजात बोलू शकते. वाव, मस्तच मस्तच. आणि एखादा प्रोजेक्ट निवडताना त्यामागे तुझा काय विचार असतो? प्रोजेक्ट निवडताना मी म्हणेन त्या गोष्टींनी माझी किती आणि कशी प्रोग्रेस होते, इम्प्रूव्हमेंट होते, ह्याच्याकडे माझा कल जास्त असतो. आत्तापर्यंत जे प्रोजेक्ट्स माझ्या वाटेला येत गेले ते एक एक स्टेप मला वरच नेत गेलेत. म्हणजे जे पहिलं प्रोजेक्ट माझं शुभमंगल होतं, त्यात तर मी खूपच नवखी होते. म्हणजे पहिल्या दिवशी मी कॅमेरा फेस करताना पण कुठेतरी घाबरत होते. तिथून म्हणजे मी असं एक टर्म करू शकते की शुभमंगलमध्ये विद्या नावाचं कॅरेक्टर होतं. सो विद्यानी मला जन्माला घातलं आहे ह्या इंडस्ट्रीत. आभानी मला खूप शिकवलं आहे. आभा हे कन्यादानमधलं माझं पात्र. आणि आत्ता सानिका जी करते, तर सानिका मला मोठं करते कुठेतरी, कारण आत्तापर्यंत मी जे कॅरेक्टर केले ते एकूण लहान वयातले होते, शाळेतले होते, कॉलेजमधले होते. पण आत्ता हे जे सानिका पात्र मी करते ती खूपच मोठी आहे, खूप म्हणजे माझ्या वयाची आहे. मी दिसते लहान वयापेक्षा, पण तो कुठेतरी मला कॉम्प्लेक्स होता की आपल्याला मोठे रोल्स मिळतील नाही मिळतील, मोठ्या वयाचे रोल्स मिळतील नाही मिळतील. पण सानिकामुळे, म्हणजे आत्ता पिंगामधलं जे पात्र आहे त्याच्यामुळे तोही कॉम्प्लेक्स माझा जातो आहे. आणि हे प्रोजेक्ट घेण्यामागचं खरं तर हाच हेतू होता की मोठे वेगळे रोल्स मला करायला मिळतात. लहान मुलीच्या त्या साच्यातून मला बाहेर पडायचं होतं. सो कायम काही ना काहीतरी एक मोटिव्ह असतो की हे करायचं तर का करायचं. आणि तसाच पिंगामध्ये हा मोटिव्ह होता की काहीतरी वेगळं करायला मिळेल.
वा, किती छान बोलली आहेस तू याबद्दल. आणि आता हे क्षेत्र असं आहे ना की कधी काम असतं तर कधी नसतं. तर जेव्हा काम नसतं तेव्हा येणारा तो बॅड पॅच किंवा तेव्हा काय फीलिंग्स असतात आणि कधी त्यामुळे डिप्रेशन वगैरे आलं आहे की म्हणजे ते कसं फेस करतेस तू? बॅड पॅच मी खरंच सांगेन प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतो. तसा माझ्याही आयुष्यात आला. आणि डिप्रेशन म्हणजे नो डाऊट काय म्हणतो माणूस आहोत. विचार येत राहतात की स्विच करायचं का, काही वेगळं करायचं का, जॉब करून बघायचा का काम नसताना. पण पेशन्स हो, अर्थात. पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि स्वतःवरचा विश्वास. जर मीच स्वतःला कमी लेखायला लागले तर लोक कमी लेखणारच. बरोबर. सो जेव्हा जेव्हा डिप्रेस होत होते तेव्हा तेव्हा स्वतःला हेच सांगत गेले की नाही तू करू शकतेस, थोडा धीर धर, योग्य वेळ येईल. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या फॅमिलीचा सपोर्ट. हो. सो अशा काळात जर तुमची फॅमिली तुमच्यासोबत स्ट्रॉंगली उभी असेल तर मला वाटतं तुम्ही इझिली त्यातून बाहेर पडता. नक्कीच. खूप महत्त्वाचं वाक्य होतं हे. आणि म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की तू एक मराठी सिनेमा देखील केला आहेस, रात्रीचा पाऊस. त्याबद्दल काय सांगायला आवडेल? हे खरं तर मला मालिका किंवा मी ह्या सगळ्यात येण्याच्या आधीची गोष्ट आहे. तो शूट खूप आधी झाला जेव्हा मी नाटक एकांकिका तेव्हा करत होते. रिलीज तो खूप नंतर झाला फॉर सम रिझन्स. पण तेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला आणि खूपच वेगळं होतं ते. म्हणजे एक तर तो रोलही माझ्यासाठी चॅलेंजिंग होता आणि ती माझी पहिली मूवी आणि स्वतःला मोठ्या स्क्रीनवर बघणं हे कोणाला नको असतं. प्रत्येक कलाकाराला ते हवंच असतं. त्यामुळे त्याच फिलिंग्स माझ्याही मनात होत्या जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःला त्या मोठ्या स्क्रीनवर बघितलं. आणि छान वाटलं. म्हणजे एक मूवी आपल्या नावावरती लागते म्हटल्यानंतर. करेक्ट. आणि तुला काय वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन यामध्ये करिअर होऊ शकतं? डेफिनेटली होऊ शकतं. डेफिनेटली होऊ शकतं. कारण माझ्या आजूबाजूला मी इतके असे कॉन्टेंट क्रिएटर्स बघते जे खूप जेन्युइनली प्रयत्न करत आहेत, खूप हार्डवर्क करत आहेत. आणि जिथे हार्डवर्क आहे तिथे सक्सेस आहेच, नो डाऊट. सो कॉन्टेंट क्रिएशन अगदीच होऊ शकतं. पण हां, जसं मी आत्ता म्हटलं की हार्डवर्क महत्त्वाचं आहे, तर करा, मेहनत करा. बसून राहाल मग मी काहीतरी करीन, मग एक महिन्यातून एक टाकीन आणि मी कॉन्टेंट क्रिएटर आहे असं नाही होत. बरोबर. तुम्हाला सतत ते करत राहावं लागतं, पॅशनेट व्हावं लागेल त्याच्यासाठी. आणि जर तुम्ही तेवढे पॅशनेट असाल तर डेफिनेटली होऊ शकतात. नक्कीच. एक साधा प्रश्न, तुझ्यासाठी सुखी असणं म्हणजे काय? सुखी असण्याची व्याख्या काय आहे तुझ्यासाठी? सुखी असण्याची व्याख्या मी म्हणेन सुखी असण्याची व्याख्या म्हणजे जेव्हा तुम्ही शांतपणे झोपू शकता ना, समाधानी झोपता ना, ते महत्त्वाचं आहे. बरोबर. मग तुम्ही कुठलं काम करताय किंवा कसं काम करताय ह्यापेक्षा तुम्ही जे करताय त्यात तुम्ही आनंदी हवं. म्हणजे अगदी हाऊसवाईफ असाल तरीसुद्धा जर ते करण्यात तुम्हाला समाधान मिळते आणि सुखाची झोप लागते तर ते महत्त्वाचं आहे. नक्कीच. सो माझ्यासाठी सुख तेच आहे की आपल्या फॅमिली आपली खुश राहावी, आपण आपलं काम छान करत राहावं आणि ह्या सगळ्यामुळे समाधानी झोप लागावी, तिथे मी सुखी आहे. सो या पलीकडे जाऊन कधी विचार केला आहेस की या क्षेत्रात जर तू नसतीस तर तुला कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायला आवडलं असतं? नाही, मला नाही वाटत की दुसरं कुठलंही क्षेत्र मी निवडलं असतं किंवा त्यात मी तितक्या पॅशनेटली काम केलं असतं. कारण मला आठवतं जेव्हा मी जसं आपण मगाशी बॅड पॅचबद्दल बोललो किंवा जॉब करावा लागेल असं जेव्हा झालं तर तेव्हा मला प्रश्न पडला होता की मी जॉब कशात करणार? तू कधीच जॉब केला नाही? कधीच जॉब केला नाही आहे. सो त्यामुळे कायमच असं होतं की ॲक्टिंगच करायची आहे आणि देवाच्या कृपेने सलग प्रोजेक्ट्स मिळत गेल्यामुळे मला कधी वेगळा विचार करावा लागला नाही. पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा मी खरं सांगते मी रात्रभर झोपले नाही. मी रडत होते की जर आता मला हे स्विच करायचं असेल तर मी काय करू? मला नाही माहीत मी काय करू शकीन. सो त्यामुळे मी खरंच सांगेन मी विचार नाही केला किंवा मी हा विचार करूही शकत नाही की ॲक्टिंग किंवा डबिंग क्रिएटिव्ह फील्ड सोडून मी काही वेगळं करू शकते. नक्कीच. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी देखील खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि कसं वाटलं आज तुला बंच ऑफ टॅलेंटमध्ये येऊन? खूप छान वाटलं.
खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि बंच ऑफ टॅलेंटच्या ऑडियन्स समोर येऊन आणि खूप मनमोकळं करता आलं मला. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या फारशा विचारल्या जात नाहीत आपल्या ह्या ह्याच्यात किंवा बऱ्यापैकी बोलणं होत नाही ह्या गोष्टींवर. सो ह्या निमित्ताने मला मोकळं होता आलं आणि सगळ्यांशी संवाद साधता आला. त्यामुळे खूप छान वाटलं आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर. अरे वेलकम. आणि तुला सुद्धा थँक्यू. ऑल द बेस्ट.